सुष्मिता सुष्मिता हे काय चाललंय तुमचं? माझी लेक माहेरपणाला येणार आहे हे लक्षात आहे ना? तिच्या स्वागतासाठी तयार व्हायचं सोडून घराचा उकिरडा करून ठेवला नुसता. हो ना, उकिरडा होणारच. तुमची सून साध्या उशीला देखील झटकत नाही. काय करणार? आतापर्यंत काहीच काम केलेलं नाहीये. सगळं मला करावं लागतंय. मग करणार काय हे सगळं? ए तू काय उभी आहेस? ते फ्रेम वगैरे पुसून घे आणि ते तोरण काढ दरवाज्यावरचं. चल लवकर पटापट पटापट. ताई सॉरी यार. तुझीच वाट बघत होते. ये ये ये. झालं समाधान? हे असं स्वागत केलं माझ्या मुलीचं? तरी मी सांगत होतो हे सगळं करायची ही वेळ नाहीये. तुम्हाला नेहमी माझ्यातच दोष दिसतो का हो? हा, एरवी तर माझ्याकडे ढुंकून बघणार नाही, पण दोष देण्यात सगळ्यात पुढे. हा रोहन, तुझ्या आईला शांत राहा म्हणून सांग. तिची चूक आहे म्हणून मी हे बोलतो, नाही तर तेवढं सुद्धा बोलायची इच्छा नाहीये माझी. हो बाबा, तुम्ही शांत व्हा. मी बोलतो तिच्याशी, पण तुम्ही शांत व्हा ना प्लीज. तुम्ही एक काम करा ना, मला घरातून हाकलून का नाही देत तुम्ही? हाकलून द्या ना. जेव्हा बघावं तेव्हा नुसते हेच बोलत असतात. आई हो, थांब थांब जरा शांत राहा. सगळे हिच्यासारखेच नसतात. आपण केलेल्या कर्माचा जरा सुद्धा पश्चाताप नाही यायला. मुलगी घरी येणार आहे, तिला ओवाळायचं दारामध्ये, ते सोडून दिलं आणि हे उद्योग करत बसली आहे ही. मुलगीच आहे ना आपली, पाहुणी नाही आहे ना कोणी. आणि 24 तास तुम्ही जरा काम करून दाखवा आणि मग मला बोला. बरं वाटतंय, कसं वाटतंय ते सांगा मला मग. ओके ओके ओके, बास बास. दोघांनी शांत व्हा बरं. आणि बाबा, त्रास होईल ना तुम्हाला. जरा शांत राहाल तुम्ही. सुश, आईला घेऊन जा बरं आतमध्ये. आई राहू दे. असं बोलताय ते आता अद्वा तद्वा. मी नसेल ना त्यावेळेला तुम्हाला माझी किंमत कळणार. अगं आई. असू दे असू दे, जाऊ दे. मला ते बाबा शांत. आई नंदू, अगं हे काय करतेस अहो तू? बाबा काय? तू एक बाजूला हो. हे सगळं मी करेन नंतर. हा, तू करायचं नाहीस. आय एम सॉरी बट. काय सॉरी? बाबा, आता माहेर येणार असं तुम्ही पाहुण्यांसारखं वागवणार आहात मला? तसं नाही नंदू. अगं तुझ्या आठवणीमध्ये तुझं माहेर एक स्वच्छ, शांत आणि सुंदर घर असावं असं वाटतं का मला. बाबा, जिथे तुम्ही सगळे आहात तेच माझं माहेर आहे आणि तिकडे मला शांत आणि छानच वाटणार आहे. नंदू, तुझी खूप आठवण येत होती का मला. मला पण. आय मिस्ड यू सो मच. हो बरं आहे हा तुमचं. ताई यार, मलाही खूप आठवण येत होती. ये तू पण ये. तरी बाबांची लाडकी मी आहे.